भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला रोज आपण एक गुरुचरित्राचा रोज एक अध्याय वाचतोय किंवा काही काही जण उद्यापासून सुरू करणार आहे. रोज एक गुरुचरित्राचा अध्याय असेल, रोज स्वामी चरित्राचा एक अध्याय असेल किंवा संक्षिप्त गुरुचरित्राचा एक अध्याय असेल. तुम्ही गुरुचरित्राचा एक अध्याय किंवा संक्षिप्त गुरुचरित्राचा एक अध्याय हे आपण जर रोज वाचला त्याला कोणतेही नियम नाही. खूप जणांमध्ये कन्फ्युज आहे. खूप मनामधली सगळी भीती दूर करा आणि सेवा करायला सुरू करा. काय होतं, आपण सेवा नाही करत, फक्त चर्चा करतो. चर्चा म्हणून प्रत्येकाने, तुम्हाला जर वाटत असेल तर उद्यापासून 1 जानेवारी पासून रोज एक अध्याय गुरुचरित्राचा वाचायला सुरुवात करायची. खूप जण म्हणणार, दादा, खूप कमेंट आले होते मला, खूप जण म्हणतात, दादा, की त्यांच्या घरी नॉनव्हेज खात असेल तर वाचायचं की नाही. वाचा. एक अध्याय रोज गुरुचरित्र वाचायला कोणतेही नियम नाही. लक्षात घ्या. खूप जण नियम सांगताय त्यांच्या मनाने. कोणतेही नियम नाहीये. आपण जसं रोज जेवण करतो, रोज जसं स्नान असेल, संध्या असेल, पूजा असेल, तसं रोज एक अध्याय वाचायला कोणतेही नियम नाही. मग खूप जण म्हणणार, दादा, महिलांचे मासिक धर्म आले, काही काही जण सांगताय की कोणाकडून वाचून घ्या. नाही चालत. कोणाकडून वाचून नाही घ्यायचं. आपल्या घरी दुसरी बाई कसं काय वाचायला? आणि आपल्या घरामध्ये जर प्रॉब्लेम असेल, महिलांच्या 4 दिवसाचा प्रॉब्लेम असेल, दुसरं कोणी वाचायला येऊ शकत नाही आणि वाचू पण नाही. म्हणून त्या 4-5 दिवसाच्या प्रॉब्लेम मध्ये 5 दिवस बंद ठेवा. काही प्रॉब्लेम नाहीये. 5 दिवस बंद ठेवायचं. 6व्या-7व्या दिवशी पासून घरामध्ये गोमित्र टाकून परत जिथपर्यंत आपलं वाचन राहिलंय रोजचे एक अध्याय, तिथपासून परत चालू करायचं. हा महत्व आहे. किंवा तुम्हाला सुतक आलं, सुतक पण 3 पिढ्याचं पाळायचं. पूर्ण गावचं सुतक नाही पाळायचं. गावामध्ये 100 लोक असतात, मग 100 लोकांमध्ये जन्म होणारच आहे, मृत्यू होणारच आहे, आणि गाव आपण राहतो असतो दुसऱ्या शहरामध्ये. असे खूप कमेंट आलेले आहे मला, मी त्याचं उत्तर देतोय. तुम्ही गुरुचरित्र तुम्हाला उद्यापासून रोज वाचायचंय, किंवा गावामध्ये कोणी वारलं, गावामध्ये 100 लोक असेल, प्रत्येकाच्या आडनावाचे, गावचे, वाड्या, वस्त्या सगळ्या असतात. मग कोणीतरी जन्मणार आहे, कोणीतरी वारणार आहे. हा नैसर्गिक चक्र आहे. त्याच्यामुळे काय होतं, काही काही जण महिनाभर देवाची पूजा नाही करत. पण माझं एक मत आहे, आपल्या 3 पिढ्यापर्यंतच आपण गुरुचरित्र आहे, म्हणजे 3 पिढ्यापर्यंतच आपण आहे ते पाळावं. आजोबा असेल, आजोबाचे रिलेटिव्ह असेल, तेवढंच पाळायचं. पूर्ण गावचं पाळू नका. मग खूप जण म्हणतात, आम्ही पाळतो. पण पाळता तुम्ही, ठीक आहे, तुम्ही देवाची सेवा नाही करत, पण जेवण सोडतो का आपण? जेवण नाही सोडत. जेवण सोडत नाही आपण. जेवण हे आपल्याला लागतंय, आपल्याला भूक आहे. तशी सेवा सोडायला नाही पाहिजे. 3 पिढ्यापर्यंत पाळायचं. आजोबा असेल, वडील असेल, आपण असेल, हे मागच्या ज्या पिढ्या असेल, 3 पिढ्या, जे आपल्या सक्का असेल, चुलत असेल, बस. चुलत पण जास्त लांब नाही, जवळच, तेवढं पाळायचं, बाकी नाही. हे केल्यानंतर आपण, आता कोणाला प्रॉब्लेम आला घरामध्ये, कोणी काही बाजूला बसतं, कोणी बाजूला बसत नाही, आणि दुसरी बाई येऊन तुमच्या घरामध्ये वाचायला लागल्यावर कसं चालणार मला सांगा. काही जण असे चुकीच्या गोष्टी सांगतायत. अशा गोष्टी सांगू नका. ज्यांना रोज एक अध्याय वाचायचा आहे त्यांनी स्वतः वाचायचा. नाही वाचणं झालं, 4-5 दिवस बंद ठेवा. नंतर जिथपासून बंद झाला तिथून वाचायला सुरुवात करायची. संक्षिप्त गुरुचरित्राचं पण तसंच आहे. संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये 7 अध्याय, ते रोज एक अध्याय घ्यायचं. आठवड्यामध्ये पारायण होऊन जाईल आपलं. परत पहिला अध्याय. संक्षिप्त गुरुचरित्र पण तसंच आहे, आणि मोठं गुरुचरित्र पण आहे तसं आहे. महिलांनी फक्त दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र वाचावं. गुरुचरित्र वाचताना तीर्थ कसं तयार करायचं, हा प्रश्न होता खूप जणांचा. पाण्यामध्ये जी ताकद असते ती कशातच नसते. तुम्ही गुरुचरित्र वाचताय, संक्षिप्त गुरुचरित्र वाचणार, स्वामी चरित्र वाचणार, रोज एक अध्याय गुरुचरित्र वाचणार, रोज एक अध्याय संक्षिप्त गुरुचरित्र वाचणार. तांब्यामध्ये, ग्लासमध्ये, कोणता पण तांब्या घ्या, ग्लास घ्या, त्याच्यावर पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवून, असा हात ठेवायचा, त्याच्यावर हात ठेवून आपण
संक्षिप्त गुरुचरित्राचा एक अध्याय असेल किंवा गुरुचरित्राचा एक अध्याय असेल तो वाचावा, आणि तो वाचल्यानंतर त्याचं पाणी आहे ते घरामध्ये सगळ्यांनी प्यायचं. त्याचं पाणी आहे ना, ते पाणी सगळ्यांनी घरामध्ये प्यायचं. तसं पण खूप महत्व आहे. त्याचं पाणी ना घरामध्ये सगळ्यांनी प्यायचं. तुम्ही म्हणणार हे काय दादा असं? पाण्यामध्ये खूप ताकद आहे. जसं आपण तारक मंत्राचं तीर्थ घेतो तसं हे गुरूंचं तीर्थ आहे. गुरुतीर्थ आहे, हे घरच्या घरी करायचंय. विनामूल्य आहे, 1 रुपया लागणार नाही आपल्याला. आपण आपलं स्वतःच करायचंय. कोणता पण तांब्या घ्या, ग्लास घ्या, तुम्हाला जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घ्या, फक्त रोज घ्या. गुरुचरित्र वाचनाच्या अगोदर एक पाणी भरून ठेवायचं तांब्यावर, त्याच्यावर हात ठेवायचा, तो एक अध्याय पूर्ण वाचायचा. अध्याय वाचताना हात ठेवायचा, अध्याय पूर्ण वाचायचा. नंतर ते पाणी तुम्ही प्या, घरामध्ये सगळ्यांना प्यायला द्या आणि पिण्याच्या पाण्यामध्ये टाका. संक्षिप्त गुरुचरित्र जर तुम्ही रोज वाचत असाल तरी पण तसंच करायचं. तांब्यामध्ये हात ठेवून वाचायचं आणि ते पाणी प्यायचं. ते केल्याने काय होईल? खूप जणांना बाधा असते, बाहेरची बाधा, करणी बाधा. खूप जणांना भीती वाटते, मन घाबरतं, मनामध्ये दडपण येतं, छातीमध्ये दडपण येतं, काही करा वाटत नाही, कोणती सेवा करा वाटत नाही, काही गोष्टी करा वाटत नाही, मन लागत नाही, सगळी सेवा करून पण आपलं काम होत नाही, मन बेचैन असतं, मनामध्ये वाईट वाईट विचार येतात आणि काहीच करा वाटत नाही आपल्याला, काहीच करा वाटत नाही. मग त्याच्यामध्ये लिक्विड, आपण कसं गोळी घेतल्याने काय फरक पडतो आणि सलाईन घेतल्याने काय फरक पडतो? सलाईन घेतलं की आपण माणूस टवटवीत दिसतो. तसं हे गुरुतीर्थ आहे, हे तसं महाराजांचं तीर्थ आहे. तुम्ही रोज गुरुचरित्राचा एक अध्याय असेल, स्वामी चरित्राचा एक अध्याय असेल किंवा संक्षिप्त गुरुचरित्र एक अध्याय वाचन करताना तुम्हाला जे वाचायचं ते वाचा. सगळ्यात पहिले गुरुचरित्राचा एक अध्याय उद्यापासून सगळ्यांनी चालू करा. तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवून वाचायचं. त्यांनी काय होईल? आपल्या घरामध्ये किती वास्तुदोष असेल, वास्तुदोष, पितृदोष, जे काय असेल ते सगळं निघून जाईल. निघून जाईल. जिथं दत्त महाराज आहे तिथं बाधा या गोष्टी राहत नाही राहत. अहो, ज्या घरामध्ये नुसतं गुरुचरित्राचं पुस्तक जरी ठेवलेलं असेल, ग्रंथ जरी ठेवलेला असेल, रघुनाथ महाराजांचा ग्रंथ जरी असेल, त्या घरामध्ये बाधा या गोष्टी राहत नाही. मग तीर्थ कशासाठी? आपण वाचणार आहे. आपण वाचल्यानंतर आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या वाचेमध्ये एक प्रकारचं तेज येईल. आपण वाचन करणार प्रत्येक अध्याय, पण वाचन करताना त्यांचं तीर्थ म्हणून आपण पितोय ते. ती ताकद खूप आहे. गुरुचरित्राची प्रत्येक शब्दामध्ये ताकद आहे आणि पॉवरफुल ताकद आहे. आणि तेच पाणी आपण गुरुतीर्थ म्हणून ते पाणी आपण पितोय. घरामध्ये सगळ्यांना प्यायला द्यायचं, स्वयंपाकामध्ये टाकायचं ते पाणी फेकायचं नाही. कोणाला बाधा असेल, कोणाला त्रास असेल, कोण घाबरत असेल, मुलं 10वी 12वीला असेल, सगळ्यांना हे तीर्थ तुम्ही देऊ शकता. फक्त प्रॉब्लेमच्या 5 दिवसामध्ये ते गुरुचरित्राचा एक अध्याय वाचायचा नाही, कोणतीच सेवा करायची नाही. वृद्धी सुतकाला तर कोणतीच सेवा करायची नाही. तुम्ही म्हणणार वृद्धी सुतक आम्हाला आलं आणि कोणी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरी येऊन वाचणार, हे चालत नाही. हे कोणत्याच शास्त्र पुराणामध्ये नाही. असं मनाचं कोणीही सांगू नका. समजा आता आम्हाला सुतक आहे, आम्हाला वृद्धी आहे, दुसऱ्या व्यक्ती येऊन माझ्या घरून कसं काय पोथी वाचू शकता? म्हणजे आमच्या घराला सगळा विटा आहे ना, हा विचार करा. किंवा आमच्या घरामध्ये कोणी महिला मासिक धर्म आहे, बाहेरच्या व्यक्ती येऊन कसं काय वाचणार आहे, हा विचार करा. म्हणून अशा चुकीच्या गोष्टी करू नका. नाही आपल्याला प्रॉब्लेम आला असेल, 5 दिवस नाही जमत, ठेवून द्या, नामस्मरण करा फक्त, काही प्रॉब्लेम नाही. नामस्मरण करायला तुम्हाला कोणतेही बंधन नाही. पाण्यासोबत जे घ्यायचंय ते गुरुतीर्थ आहे, ते विनामूल्य आहे. तुम्ही स्वतः करा, स्वतः पाणी प्या. आता खूप जण म्हणतात की आम्हाला ते गुरुचरित्र आहे ना सकाळी वाचायला नाही जमत, आम्ही रात्री वाचलं चालेल का? खाऊन पिऊन नाही चालत. जे नियम आहे ते पाळा. बाकी तुम्हाला ब्रह्मचार्याचे नियम नाहीये. रोज एक अध्याय गुरुचरित्राला, संक्षिप्त गुरुचरित्र असेल किंवा गुरुचरित्र असेल, रोज एक अध्याय गुरुचरित्र वाचन करायला ब्रह्मचार्याचे नियम नाही. ब्रह्मचार्याचे नियम नाहीये. फक्त जे लग्न नवरा बायको आले ते ब्रह्मचार्याचे नियम नाही. त्यांना तुम्ही गादीवर झोपा, फक्त नॉन व्हेज खायचं नाही, हे लक्षात ठेवा. जे वाचणार आहे तुम्हाला माहिती आहे, आता आपण वाचणार आहे, नॉन व्हेज आहे ना तर काही दिवसासाठी बंद करा. किंवा तुम्ही ज्या दिवशी
खाणार आहे, तुम्हाला माहिती आहे, आपण आता उद्या नॉनव्हेज तुम्ही खाणार असाल त्या दिवशी वाचन करू नका, हे लक्षात ठेवा. या अशा गोष्टी आहे, या खूप गोष्टी ह्या प्रॅक्टिकल आहे, स्वतः केल्या आहेत. मी पण 365 दिवस गुरुचरित्र वाचलेलं आहे, त्यामुळे मला काय काय अडचणी आहेत ते खूप जणांना माहिती आहे. अडचणी म्हणजे काय, काय काही गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही, गडबड होती वाचनामध्ये. परत काय होतं, आपण विसरून जातो. तुम्हाला विसरलं, राहिलं, काही जरी राहिलं, काही प्रॉब्लेम नाही, महाराजांची माफी मागायची. दत्त महाराजांपेक्षा कोणीही मोठं नाही. दत्त महाराजांची नाव घासून माफी मागा. आणि तीर्थ आहे ते उद्यापासून सगळ्यांनी तयार करावं, ते तीर्थ सगळ्यांनी प्यायचं. तुम्ही म्हणणार आता मग कुठे आहे तीर्थ, कुठे दिलेलं आहे, कोणत्या वहीमध्ये? असं काही नाही. आपण जसं तारक मंत्राचं तीर्थ आहे हे कुठे दिलेलं आहे, पण तारक मंत्राच्या तीर्थामध्ये जेवढी ताकद आहे, विचार करा, तारक मंत्राच्या तीर्थामध्ये ताकद, पाणी पिल्यानंतर तारक मंत्राचं तीर्थ असेल, रामरक्षाचं तीर्थ असेल, ते पाणी पिल्यानंतर आपल्याला तरतरी येते अंगामध्ये. जे रोज पित असेल त्यांना माहितीये, कमेंट करून सांगा मला. जी ताकद येते, तरतरी येते, ती कशातच नाही. नुसतं वाचल्याने वाचन होतं, पण तीर्थरूपी तीर्थ जर घेतलं आपण, त्याची ताकद खूप आहे. लिक्विड आपल्या पोटामध्ये जातं, पाण्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये पाणीच आहे, दुसरं काय? आपल्या शरीरात पाणीच आहे. मग तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहे, तर गुरुचरित्र वाचन करताना जे आपण पाणी ठेवणार आहे, तीर्थ ठेवणार आहे, त्याच्यावर हात ठेवून आपण गुरुचरित्र म्हणतोय. तुमच्या व्याधी काय असेल ते निघून जातील. कोणाला कमरेचा त्रास असेल, पायाचा त्रास असेल, छातीमध्ये दडदड होत असेल, डोकं दुखत असेल, तुमच्या शारीरिक जेवढा त्रास असेल ते पाणी पिल्याने त्रास कमी होईल. किंवा पाय दुखत असेल, थोडं पाणी पायाला लावा किंवा पाणी प्या. जे जे दुखत असेल ते पाणी लावा किंवा पाणी प्या. पाणी जरी प्राशन केलं, तीर्थ जरी प्राशन केलं, तुमच्या व्याधी, शारीरिक व्याधी असेल त्या कमी होतील. फक्त विश्वास पाहिजे. एक रुपया पण घालायची गरज नाही तुम्हाला, कोणतं यंत्र घ्यायची गरज नाही तुम्हाला, तेवढी ताकद आहे. अशा पद्धतीने प्रत्येकाने तीर्थ आहे ते उद्यापासून प्रत्येकाने करावं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.